B.Ed प्रथम वर्ष द्वितीय सत्रामध्ये कोर्स नंबर 4 टीचिंग अँड लर्निंग मध्ये युनिट नंबर 3 थिअरीज ऑफ लर्निंग अँड इन्स्ट्रक्शन्स। याच्यामध्ये एकूण 4 मुद्दे आहेत, अ, ब, क आणि ड। पण यामध्ये कोरोनामुळे काही सिलेबस रिड्यूस केलेला आहे, त्यामुळे क आणि ड मुद्दा आपण बघणार नाहीये। फक्त अ आणि ब हे दोनच मुद्दे तुम्हाला परीक्षेसाठी आहेत। त्यातला अ मुद्दा आहे थॉर्नडाईक्स कनेक्शनिस्ट थिअरी आणि बी पॉइंट आहे स्किनर्स थिअरी ऑफ ऑपरंट कंडिशन। यामध्ये पहिल्यांदा आपण थॉर्नडाईक्स कनेक्शनिस्ट थिअरी बघणार आहोत। विविध मानसशास्त्रज्ञांच्या उपपत्ती अभ्यासण्यापूर्वी त्या विषयाच्या काही मूलभूत बाबी आपण या ठिकाणी समजावून घेणं आवश्यक असतं। त्यामध्ये उपपत्ती म्हणजे काय, या उपपत्तीचं वर्गीकरण किती आणि कोणकोणत्या प्रकारामध्ये झालेलं आहे, त्यानंतर आपण प्रत्यक्ष उपपत्ती अभ्यासणार आहोत। तर मग आपण जाणून घेऊया की उपपत्ती म्हणजे काय। तर उपपत्तीची पहिली व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल, प्रत्यक्ष प्राणी व मानव यांच्या अध्ययनाचा अभ्यास करून मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन कसे घडते याविषयी सिद्धांत किंवा उपपत्ती मांडलेल्या आहेत, त्यांना शिकण्याच्याच म्हणजे अध्ययनाच्या उपपत्ती असं म्हणतात। नंबर 2, अध्ययन उपपत्ती ही व्यवहार आणि तथ्ये यांच्या तुलनेत सांकेतिक रचना असते। या तंत्रांच्या आधारे प्रस्थापित नियमांचे विवरण करणे, चिकित्सा करणे, एकत्रीकरण करणे शक्य होते। अब्राहम कल्पलान यांनी ही व्याख्या केलेली आहे। नंबर 3, अध्ययन उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची, अंदाज करण्याची आणि रचना करण्याची कृती आहे। त्याच्या परिणामी आपल्याला वर्णन करणे, उपचार करणे, भाकीत करणे, स्पष्टीकरण करणे आणि कल्पनांची सुरक्षित चाचणी घेणे शक्य होते, असं स्टाईल यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। थोडक्यात अध्ययन उपपत्तीचा अर्थ असा सांगता येईल की अध्ययन प्रक्रिया कशी चालते, एखादी व्यक्ती अध्ययन कशी करते, अध्ययनामध्ये कोणकोणते घटक असतात व त्याचे परस्पर संबंध कसे असतात या बाबींचे स्पष्टीकरण करणाऱ्या तत्वांचा अथवा विधानांचा समुच्चय होय। कोणतीही कृती करताना त्याला काही तार्किक समर्थन करणे आवश्यक आहे व यासाठी अध्ययन उपपत्तींची आवश्यकता आहे। अनेक मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या उपपत्ती मांडलेल्या आहेत। त्यात भिन्नता असली तरी काही उपपत्तींमध्ये समानता आढळते। समानतेच्या तत्वावर उपपत्तींचे साहचर्यवाद व ज्ञानात्मक अशा 2 गटात वर्गीकरण झालेले आहे। ज्या उपपत्ती या 2 गटात येत नाहीत त्यांचा समावेश आधुनिक उपपत्तींमध्ये होतो। ते आपल्याला पुढील आकृतीवरून समजावून घेता येईल। अध्ययन उपपत्ती या 3 गटामध्ये त्याचं वर्गीकरण दाखवलेलं आहे। साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती। साहचर्यवादी उपपत्तींमध्ये काही उपपत्त्यांचा समावेश होतो, त्यांची नावं मी सांगते तुम्हाला। थॉर्नडाईक यांची संयोजनवादी उपपत्ती, पॅव्लॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती, स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती, वॉटसन यांची वर्तनवादी उपपत्ती, गुथ्रीची उपपत्ती आणि हलची पद्धतशीर वर्तनवादी उपपत्ती। या सर्व उपपत्त्यांचा साहचर्यवादी उपपत्तीमध्ये समावेश होतो। त्यापैकी आपण थॉर्नडाईक यांची संयोजनवादी उपपत्ती आणखी स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती अभ्यासणार आहोत। त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्तींमध्ये समष्टीवादी किंवा मर्मदृष्टी उपपत्ती, लेनिनची क्षेत्रीय उपपत्ती, गॅनेची उपपत्ती, टॉलमनची उपपत्ती, असुबेलची उपपत्ती, ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती यांचा समावेश होतो। आधुनिक उपपत्तीमध्ये ब्लूमची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, बंडुराची सामाजिक अध्ययन उपपत्ती आणि अध्ययनात माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान
या उपपत्तींचा समावेश होतो। यामध्ये साहचर्यवादी मानसशास्त्रज्ञांनी सुचविलेले 2 प्रश्न केलेल्या कार्याचे आधार आपल्याला या ठिकाणी देतात। प्रश्न 1, उद्दीपक प्रतिक्रिया संबंध प्रस्थापित होण्यासाठी कशाची जरुरी असते? प्रश्न 2, या संबंधीची शक्ती कशावरून निश्चित होते? या प्रश्नांची उत्तरे साहचर्याच्या नियमात आढळतात। साहचर्य नियम असे सांगतो की या 2 मानसिक प्रक्रिया असून त्या एका पाठोपाठ एक अशा घडल्या जातात, तर त्या मानसिक प्रक्रियांमध्ये संबंध प्रस्थापित होतील आणि एखादा नवीन उद्दीपक त्यासारखाच उद्दीपकाने भूतकाळात मिळवलेली प्रतिक्रिया मिळवेल। परंतु जी परिस्थिती उद्दीपक प्रतिक्रिया संबंध प्रस्थापित करते आणि त्या संबंधाची तीव्रता ठरविते, त्या परिस्थितीत उद्दीपकाची वारंवारिता, त्याचा काळ आणि त्याचे चैतन्य, प्राकृतिक भेद आणि पूर्वीच्या सवयी आणि पूर्वानुभव यांचा अंतर्भाव होतो। थोडक्यात साहचर्यातून होणाऱ्या अध्ययनावर केवळ उद्दीपकांची वारंवारिता आणि तीव्रता यांचाच परिणाम होतो असे नव्हे, तर अध्ययन करणाऱ्यांची कुवत आणि पार्श्वभूमी यांचाही परिणाम होतो। साहचर्यवादी मानसशास्त्रज्ञांच्या मते वर्तनात बदल सुधारणा करणे म्हणजे अध्ययन होय। या उपपत्तीत चेतकाच्या महत्वावर भर दिलेला आहे। त्यांच्या मते चेतक व योग्य प्रतिसाद यांच्यातील संबंधामुळे अध्ययन घडते, तेव्हा चेतक म्हणजेच उद्दीपक होय। साहचर्यवादी उपपत्तीत चेतकाच्या प्रतिसादावर भर दिलेला आहे। या उपपत्तीतील शास्त्रज्ञांच्या मते कोणतीही मानसिक प्रक्रिया चेतकाच्या प्रतिसादाच्या स्वरूपात मांडता येते। या उपपत्तीद्वारे अध्ययनात प्रबलीकरण प्रक्रिया, सराव, प्रेरणा व संक्रमण या प्रक्रियांचे स्पष्टीकरण यासाठी उपयुक्त आहे। उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस आणि प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स यांच्या संबंधावर साहचर्यवादी भर देतात। तसेच ते उद्दीपक व प्रतिसाद यांच्या संबंधाच्या दृढीकरणासाठी भर देतात। उद्दीपक व प्रतिसाद या साहचर्य संबंध प्रस्थापित होणे म्हणजेच अध्ययन होय। उदाहरणार्थ की उद्दीपक म्हणजे एखाद्या डासानी आपल्या हाताचा चावा घेतला, तर त्याला आपण प्रतिसाद काय देतो? तर त्या ठिकाणी आपण दुसऱ्या हाताने त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, किंवा जिथं तो डास आपल्याला चावून गेलेला असतो तिथं खास सुटते, तर ते आपण हात खाजवण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे हा स्टिम्युलस उद्दीपक आहे आणि त्या उद्दीपकाला दिलेला हा प्रतिसाद आहे। म्हणजे ज्या ठिकाणी या उद्दीपक आणि प्रतिसादामध्ये आपल्याला साहचर्य संबंध प्रस्थापित झाल्याचं दिसून येतं, त्यालाच अध्ययन असं म्हटलेलं आहे। शिकणे म्हणजे विशिष्ट वर्तन पद्धती आत्मसात करणे होय। थॉर्नडाईक यांनी उद्दीपक व प्रतिसाद म्हणजे स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स बॉन्ड यांच्या संबंधावर भर दिला असल्यामुळे त्यांची अध्ययन विषयक उपपत्ती सहसंबंध उपपत्ती म्हणून ओळखली जाते, कारण त्याच्यामध्ये स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स याच्यामध्ये काहीतरी सहसंबंध आहे, म्हणून याला कनेक्शनिस्ट थिअरी असं म्हटलेलं आहे। या उपपत्तीत साहचर्यवादी आणि वर्तनवादी यांचा संगम झालेला दिसून येतो। साहचर्यवादी उपपत्तीपैकी थॉर्नडाईक सहसंबंध आणि स्किनरची साधक अभिसंधान उपपत्तीचा यामध्ये आपण विचार केलेला आहे। तर आता यामध्ये थॉर्नडाईक यांच्या सहसंबंध किंवा संयोजनवादी उपपत्तीचा आपण सविस्तरपणे विचार करूया। थॉर्नडाईक यांनी आपली उपपत्ती इसवी सन 1898 मध्ये अॅनिमल इंटेलिजन्स अँड एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ असोसिएटिव्ह प्रोसेस्ड इन अॅनिमल्स या त्यांच्या प्रबंधामध्ये मांडली होती। ही उपपत्ती प्रयत्न प्रमाण उपपत्ती किंवा संयोजनवादी उपपत्ती या नावाने ओळखली जाते। थॉर्नडाईक हे अमेरिकेतील पहिले मानसशास्त्रज्ञ होते की ज्यांनी अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी प्राण्यांवर विविध प्रयोग केले। पिंजऱ्यामध्ये मांजर या प्राण्याला कोंडून त्याच्यावर त्यांनी प्रयोग करून अध्ययन विषयक प्राथमिक नियम व काही उपनियम मांडण्याचा प्रयत्न केला। साहचर्य म्हणजे जवळीक,
ज्या दोन बाबींमध्ये साहचर्य निर्माण झालेले असते, जवळीकता निर्माण झालेली असते, त्यापैकी एका बाबीचा उल्लेख होताना दुसरी बाब आपल्या नजरेसमोर येते. पौर्णिमा म्हटलं की पौर्णिमेचा सहसंबंध हा चंद्राशी येतो, म्हणून आपल्याला चंद्र आपल्या नजरेसमोर येतो. असे साहचर्य निर्माण होण्यामागे दोन वस्तूंमधील साम्य, विरोध, सानिध्य इत्यादी घटक कारणीभूत असतात. 19व्या शतकात या साहचर्याचा अभ्यास जोमाने सुरू झाला. थॉर्नडाईकची अध्ययन उपपत्ती ही साहचर्यवादावर आधारलेली आहे. उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्या संबंधावर साहचर्यवादी भर देतात. थॉर्नडाईक यांची उपपत्ती 3 घटकावर आधारित आहे. नंबर 1, चेतक किंवा उद्दीपक, ज्याला आपण स्टिम्युलस म्हणतो, ज्यामध्ये परिस्थितीजन्य घटकांचा समावेश असतो. प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया, याला रिस्पॉन्स म्हणतात, जी वर्तन कृती दाखवते. आणि ज्या पद्धतीचा चेतक किंवा उद्दीपक असतो त्या पद्धतीचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिला जातो. उदाहरणार्थ, गाभुळलेली चिंच जर आपण बघितली, गाभुळलेली चिंच ही चेतक आहे किंवा उद्दीपक आहे, तर त्याच्या उच्चाराने किंवा बघण्याने ती चिंच बघितली की लगेच आपल्या तोंडाला पाणी सुटतं, ही आपण त्याला दिलेली प्रतिक्रिया आहे. म्हणजे ज्या पद्धतीचा प्रतिसाद असतो, प्रतिक्रिया असते, त्या पद्धतीचं वर्तन आपण त्या ठिकाणी दाखवत असतो. मग त्या ठिकाणी मनुष्य असेल किंवा कोणताही प्राणी असेल. नंबर 3, चेतक. यामध्ये प्रत्येक चेतक हा कोणत्या ना कोणत्या प्रतिक्रियेशी निगडीत असतो. त्यामुळे स्टिम्युलस, रिस्पॉन्स आणि स्टिम्युलस ही प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ज्यावेळी एखाद्या चेतकाचे कोणत्या तरी एखाद्या प्रतिक्रियेशी साहचर्य प्रस्थापित होते, तेव्हा आपण अध्ययन झालं असं म्हणतो. चेतक व प्रतिसाद यामध्ये निर्माण होणारे परस्पर संबंध हाच खरा थॉर्नडाईक यांच्या उपपत्तीचा गाभा आहे. थॉर्नडाईकच्या मते मानसशास्त्रीय निष्कर्ष हे मज्जासंस्थेशी निगडीत असतात. ते मानवी वर्तन हे मज्जापेशींच्या कार्याच्या साह्याने स्पष्ट करतो. या संबंधी थॉर्नडाईक असं म्हणतात, द कनेक्शन फॉर्म्ड बिटवीन सिच्युएशन अँड रिस्पॉन्स आर रिप्रेझेंटेड बाय कनेक्शन बिटवीन न्यूरॉन्स अँड न्यूरॉन्स. द स्ट्रेंथ or weakness of the connection is a condition of the synapse. थॉर्नडाईकच्या मते अध्ययन म्हणजे विशिष्ट सवयी लावून घेण्यासाठी प्रत्यक्ष कृतींची गरज असते, बुद्धीची नव्हे. थॉर्नडाईक यांनी उपपत्तीच्या समर्थनार्थ विविध प्राण्यांवर अनेक प्रयोग केले. त्यापैकी त्यांनी मांजरावर केलेल्या प्रयोगाची माहिती आपण या ठिकाणी घेऊया. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने मांजर या प्राण्यावर प्रयोग केले. यामध्ये त्यांनी मांजराला एका पिंजऱ्यामध्ये, त्यासाठीच कूटपेटी असा सुद्धा शब्द वापरलेला आहे, कूटपेटीमध्ये किंवा पिंजऱ्यामध्ये त्या मांजराला कोंडून ठेवलं व हे दार कसे उघडायचे हे त्याला शिकवले. बाहेर येण्यासाठी त्या दाराला एक कळ बसवली होती. ती कळ दाबली की ते दार उघडून बाहेर येत जात होते. यामध्ये त्या मांजराने बाहेर येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे त्याला अभिप्रेरण हवं. यासाठी थॉर्नडाईक यांनी पिंजऱ्याच्या बाहेर अन्न हे अभिप्रेरण ठेवलं. त्याचबरोबर मांजर हे भुकेल्या अवस्थेत पिंजऱ्यामध्ये कोंडलं. मांजरापुढे भुकेचे अभिप्रेरण असल्यामुळे पिंजऱ्याबाहेरील अन्न बघून ते पिंजऱ्यामध्ये येरझाऱ्या घालू लागलं. इकडे तिकडे ते फिरू लागलं. वेगवेगळ्या तऱ्हेने ते बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु प्रत्येक प्रयत्न हा त्याचा अचूक नव्हता आणि अशा प्रकारे त्याची पिंजऱ्याच्या बाहेर येऊन ते अन्न मिळवण्यासाठी धडपड चालू होती. म्हणजे ज्या प्रयत्नांना यश येत नाही त्याला प्रमाद म्हणतात. ही कृती करत असताना मांजराकडून अनेक प्रमाद झाले. हे सर्व करत असताना त्या मांजराचा धक्का त्या कळीला लागला आणि ते दार उघडले आणि मांजरानं त्या अन्न हस्तगत केलं पिंजऱ्याबाहेर येऊन.
म्हणजे अनेक प्रयत्नातून एक बरोबर कृती होते असे मत थॉर्नडाईक यांनी मांडलं. परंतु थॉर्नडाईकने त्याला कोंडून ठेवलं व अनेक वेळा त्याला ही कृती करायला लावली. परंतु नंतर अनेक कृतींच्या सरावामुळे मांजराच्या चुकांचे प्रमाण कमी व्हायला लागले. नंतर मात्र हे मांजर काहीही चुका न करता दार उघडून बाहेर यायला लागलं आणि आपली भूक शमवायला लागलं. म्हणजे त्या मांजराला या ठिकाणी दार उघडून भूक शमविण्याचे कौशल्य हे कालांतराने प्रयत्नाने सरावाने प्राप्त झाले. यालाच प्रयत्न प्रमाद पद्धती असं म्हणतात. चुका आणि शिका हे तत्व या प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये मानले जाते. तंतोतंत कृती करण्याच्या पद्धतीला अनुकरण असं म्हणतात. अनुकरणामध्ये अंधानुकरणाला स्थान असता कामा नये. असे प्रयत्न थॉर्नडाईकने मांजराकडून अनेक वेळा करून घेतले. परंतु अनेक प्रयत्नानंतर त्याला असे दिसून आले की मांजराचे प्रमादाचे म्हणजे चुकांचे प्रमाण हे खूप कमी झाले आहे आणि काही काळाने तर मांजर फक्त कळ दाबायचं, दार उघडायचं आणि बाहेर येऊन ते अन्न हस्तगत कसं करायचं हे ज्ञान त्याला प्राप्त झालं होतं. प्रयत्न प्रमाद या पद्धतीमध्ये प्रामुख्याने शिकत शिकत होणाऱ्या चुका टाळायच्या म्हणजेच प्रमादांना फाटा द्यायचा किंवा त्या चुका कमी करण्याचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ लेखन करत असताना सुरुवातीच्या सुवाच्य लेखन आपल्याला करता येत नाही, परंतु बऱ्याच काळ प्रयत्न करून प्राप्त कृती ही आपल्याला निर्दोषपूर्ण कृती करता येते. या पद्धतीमध्ये आपल्याला कोणतीही चूक न करता लेखनाची कृती करायला यायला लागते. ही पद्धती सुद्धा अपरिहार्य आहे, कारण अनुकरण करत असताना एखादी नवीन गोष्ट शिकत असताना या प्रयत्न प्रमाद पद्धतीची जाणीव होत असते. थॉर्नडाईकने वरील प्रयोगामध्ये या पद्धती संबंधात 3 नियम सांगितलेले आहेत. नंबर 1 सज्जतेचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस. जर विद्यार्थी शिकायला उत्सुक असेल, शिकण्याची त्याची तयारी असेल आणि जर त्यावेळी शिकायला मिळाले तर त्याला समाधान लाभते. नाहीतर योग्य वेळी शिकण्याची संधी मिळाली नाही तर तो असमाधानी राहतो. म्हणून शिकण्याची उत्सुक अवस्था ही शिकणाऱ्याला असली पाहिजे. या नियमाचा अर्थ त्या विद्यार्थ्याला शिकायला शिक्षकाने सज्ज केले पाहिजे, हा त्यातील दुय्यम अर्थ आहे. आणि जर विद्यार्थ्यांना शिकायला सज्ज केले तरच त्याचे अध्ययन होते. ही सज्जता अनेक बाबींवर अवलंबून असते असं थॉर्नडाईक यांचं मत आहे. त्यामधली पहिली बाब आहे पक्वता. आणि पक्वतेमध्ये शारीरिक पक्वता आणि मानसिक पक्वता महत्वाची मानली जाते. म्हणजे कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी शारीरिक पक्वता पण असली पाहिजे आणि मानसिक पक्वता पण असणं गरजेचं आहे. नंबर 2 तत्कालीन मानसिक तयारी. यामध्ये त्यावेळी विद्यार्थ्यांनी शिकण्याची तयारी झाली पाहिजे. म्हणून पूर्वज्ञान जागृत करून नवीन शिकण्याची विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत केली पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या सज्जतेसाठी प्रस्तावनेची गरज आहे असं शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. त्यासाठी त्यांची मनस्थिती तयार करणं गरजेचं आहे. पूर्वज्ञान जागृत केले तर पुढील पाठ्यांश शिकायला विद्यार्थ्यांना सोपं जातं. केलेल्या कृतीत अपयश येत असेल तर विद्यार्थ्यांची वृत्ती असमाधानी राहते आणि यश लाभत असेल तर तो विद्यार्थी समाधानी राहतो. यालाच तयारीचा नियम असं सुद्धा म्हणतात. यासाठी त्या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी असणं आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांची तयारी किंवा विद्यार्थी सज्ज नसताना त्यांच्याकडून अध्ययन करून घेणं हे सर्वार्थाने व्यर्थ आहे. म्हणून कोणतीही गोष्ट मग ती बौद्धिक असू दे किंवा कृतीयुक्त असू दे, ही जर आपल्याला विद्यार्थ्यांच्याकडून तयार करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सज्जता असली पाहिजे. एखादा प्रयोग जर मुलांकडून करून घ्यायचा असेल तर त्या प्रयोगाची पार्श्वभूमी, त्या प्रयोगाचं साहित्य, त्या प्रयोगाची कृती हे सगळं मुलांना आपण सांगितलं पाहिजे. प्रयोगाची पूर्वतयारी करून ठेवली पाहिजे. म्हणजे मुलांना प्रयोगासाठी त्यांची मानसिकता सज्ज केली पाहिजे, सज्जता केली पाहिजे आणि मगच मुलांना तो प्रयोग करायला आपण दिला पाहिजे. नंबर 2 अवधान. अध्ययनात जर पूर्वतयारीने जिज्ञासा जागृत झाली असेल तर त्याचे योग्य ठिकाणी लक्ष केंद्रित
करून त्याचे अवधान कायम राखले जाते. नंबर 2 आहे सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्झरसाइज. शिकणारा शिकण्यासाठी उत्सुक झाल्यानंतर एखादी गोष्ट आत्मसात करण्यासाठी त्या गोष्टींची वारंवार पुनरावृत्ती, उजळणी करणं गरजेचं असतं. उजळणी म्हणजे वारंवार वाचणे, लिहिणे किंवा एखादी कोणतीही कृती वारंवार करणे, कारण यामध्येच प्रयत्न सुरू होतो. आणि ही उजळणी करत असताना अचूक कृतीकडे वाटचाल होते. अचूक कृती करत असताना अयोग्य कृती टाळण्याचा प्रयत्न केला जातो. योग्य कृतीकडे लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये अचूक कृतींचे समाधान लाभते व अयोग्य कृतींचे असमाधान लाभते. मनुष्य ज्यावेळी पुनरावृत्ती करतो त्यावेळी अचूक कृती ज्यावेळी त्याच्याकडून होतात त्यावेळी त्याला समाधान लाभते, असं थॉर्नडाईकचं म्हणणं आहे. आणि अशा प्रयत्नातूनच अयोग्य कृती टाळण्याचा व योग्य कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न सरावामध्ये केला जातो. अशा सरावामुळे अनेक कौशल्य, अनेक तत्व आत्मसात केली जातात आणि अशा तत्वांचा वापर शिक्षण क्षेत्रात केला आहे. यामध्ये व्यक्ती आवडणाऱ्या गोष्टींची अनेक वेळा पुनरावृत्ती करतो आणि यातून त्याला जे योग्य कृतींचं समाधान मिळतं त्यातूनच तो शिकतो. आणि विद्यार्थ्यांचा सराव इतका वाढला पाहिजे की एखाद्या कृतींमध्ये तो पारंगत झाला पाहिजे. ही पारंगतता, प्रावीण्यता सरावाशिवाय किंवा पुनरावृत्तीशिवाय शक्य नाही. एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी सराव आवश्यक आहे. त्यामुळे योग्य गोष्टींचा स्वीकार व अयोग्य गोष्टींचा अस्वीकार योग्य वेळी केला तर सरावाचा नियम शक्य होतो. शिकणाऱ्याला सरावाच्या नियमांचा जीवनभर सराव केला पाहिजे. नंबर 3चं तत्व आहे समाधानाचा किंवा परिणामाचा नियम. हे सर्व अध्ययन घडत असताना परिणाम महत्वाचा आहे. हा परिणाम जितका उत्तम तितके हे अध्ययन चिरस्थायी स्वरूपाचे असते. ही परिणामाची प्रक्रिया भावात्मक अशा स्वरूपाची आहे. यामध्ये सुद्धा समाधान आणि असमाधान आहे. म्हणजे ही पद्धती अवलंबत असताना किंवा अध्ययन करत असताना समाधान, अनुभूती विद्यार्थ्यांना लाभली पाहिजे. उदाहरणार्थ, प्रयोग करताना विद्यार्थ्यांना आनंद वाटला पाहिजे, शिकत असताना विद्यार्थ्यांना आनंद वाटला पाहिजे. त्यामुळे हा भावनात्मक परिणाम अध्ययनावर होतो आणि हा परिणाम साधल्याशिवाय आपण अध्ययन झाले असे म्हणू शकत नाही. म्हणून परिणामकारक अध्यापन शिक्षकाचे झाले पाहिजे हे थॉर्नडाईकच्या मते शैक्षणिक महत्व आहे. यासाठी शिक्षकाचा परफॉर्मन्स उत्तम असेल तर विद्यार्थ्यांना त्या अध्ययनातून समाधान मिळतं. आणि यानंतरचा पुढचा मुद्दा येतो प्रयत्नप्रमाद पद्धतीचे फायदे. यामध्ये कृतीला चालना मिळते. नंबर 2, कौशल्य संपादनास मदत होते. नंबर 3, सराव करण्याची संधी या पद्धतीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. नंबर 4, अचूक कृती आत्मसात करणे व अयोग्य कृतींचा अस्वीकार करणे किंवा टाळणे. नंबर 5, यामुळे विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती होते. प्रयत्नप्रमाद पद्धतीच्या मर्यादा किंवा दोष. नंबर 1, या पद्धतीमध्ये योगायोगाने यश प्राप्त होत असते, हे अयोग्य आहे. नंबर 2, सर्वसामान्यपणे कमी बुद्धिमान व्यक्तींसाठी उपयुक्त म्हणून या पद्धतीवर ठपका ठेवला जातो किंवा बुद्धीचा वापर ज्यांना करायचा नाही त्यांनी ही पद्धती वापरावी हे योग्य नाही. नंबर 3, प्रमादामध्ये बरीच शक्ती वाया जाते. प्रमादाची संख्या ही जर कमी झाली नाही व शिकण्यास योग्य अभिप्रेरण मिळाले तर व्यक्तीने प्रयत्न सोडून देण्याची शक्यता संभवते. यानंतर आपण अध्ययनाची दुसरी पद्धत बघूया. स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती, स्किनर्स थिअरी ऑफ ऑपरंट कंडिशनिंग. स्किनर या मानसशास्त्रज्ञाने जे प्रयोग केले त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी उंदीर आणि कबूतर या प्राण्यावरती प्रयोग केलेले आहेत. या उंदराला पेटीवजा पिंजऱ्यामध्ये ठेवले, त्याला स्किनरची पेटी असं म्हणतात. या पेटीमध्ये अशी एक विशिष्ट योजना केली होती की विशिष्ट अशा प्रकारची कळ केलेली होती आणि त्या कळीला किंवा तिच्या दांड्याला जर स्पर्श झाला तर त्यामध्ये जी प्लेट ठेवलेली होती त्यात अन्न पडायचे आणि ही क्रिया झाली की त्या ठिकाणी अन्न पडण्याची व्यवस्था त्या पिंजऱ्यामध्ये केलेली होती आणि त्या कळीला धक्का लागला की ते अन्न पिंजऱ्यामध्ये पडायचं आणि त्या उंदराला ते अन्न खायला मिळायचं. त्या उंदराला नैसर्गिक आवाज दिला, त्याला घंटानाद ऐकवला
तो घंटानाद ऐकल्यानंतर तो उंदीर धडपडायचा. त्यातून या उंदराचा ज्यावेळी त्या दांड्याला स्पर्श होईल त्यावेळी त्याला अन्न मिळायचे. सुरुवातीला तो दांड्याला स्पर्श करीत नव्हता, पण काय झालं की ही बरोबर कृती त्याच्याकडून झाली की अन्न ही बक्षिशी त्याला मिळायची. त्यामुळे यामध्ये तो उंदीर अचूक कृतींचेच प्रबलन होईल अशीच व्यवस्था स्किनरने त्या बॉक्समध्ये, त्या पेटीमध्ये केलेली होती. आणि या अचूक कृतीचा उपयोग तो भावी अध्ययनात करू शकतो. प्रामुख्याने प्राण्यांना जे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ शिकवण्याची कृती आहे त्यामध्ये साधक अभिसंधानाचाच उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, सर्कशीतले निरनिराळे प्राणी या पद्धतीचा वापर करूनच निरनिराळे खेळ खेळू शकतात किंवा शिकू शकतात. त्याचप्रमाणे या प्राण्यांनाही गुंतागुंतीची कृती क्रमाक्रमाने जर शिकवली तर यामध्ये बरोबर कृतीच्या प्रयत्नांना शिक्षा आणि बक्षिसी देऊन हे साधक अभिसंधान आपल्याला साध्य करता येते. उदाहरणार्थ, हत्ती हार उचलून गणपतीच्या मूर्तीच्या गळ्यात घालतो. यासाठी हत्तीला एक एक काम किंवा कृती ही क्रमाक्रमाने करण्याचे प्रबलन दिले जाते व विशिष्ट वेळेला त्याला वेदना केली जाते व त्यामुळे तो हत्ती हालचाली करतो. हालचाल केली की शिक्षा होत नाही, त्यामुळे तो हाराकडे पळतो. लगेच त्याच्या लगतची कृती तो करतो, म्हणजे तो हार उचलतो आपल्या सोंडेमध्ये आणि त्याच्यानंतरची कृती तो लगेचच करतो, म्हणजे तो सोंडेमध्ये उचललेला हार तो गणपतीच्या गळ्यात नेऊन घालतो. या कृतींचं विश्लेषण करून एक एक कृती ही दृढमूल केली जाते. म्हणून मात्र त्या ठिकाणी प्रबलन हे आवश्यक असतं. गुंतागुंतीच्या कृती शिकत असताना एक एक गोष्टींचे प्रबलन क्रमाक्रमाने करून ती कृती आत्मसात करवली जाते. या पद्धतींचा त्याने मानवाच्या अध्ययनासाठी उपयोग केला. क्रमबद्ध पद्धतीने एखाद्या विषयाचे प्रबलन होत गेले तर त्याचे अध्ययन होते. अचूक कृती आत्मसात करण्यासाठी त्याचे अनुधावन किंवा प्रत्याभरण केले किंवा घेतले जाते. म्हणजे कृती करत असताना होत असलेल्या उणीवा नाहीशा करण्यासाठी प्रयत्न करणे व अचूक कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा भोगावी लागते. त्या ठिकाणी त्याला बक्षिसाचा लाभ होत नाही. या प्रबलनात प्रत्याभरण होत असते व अचूक कृती वारंवार करण्यावरती भर दिला जातो, करायला लावली जाते आणि यालाच अनुधावन किंवा प्रत्याभरण असं म्हणतात. मानवी जीवनात या पद्धतीचा उपयोग व्हावा म्हणून स्किनरने क्रमान्वित अध्ययनाचा वापर केला आणि वेगवेगळ्या कृती कौशल्य आत्मसात करण्यासाठी क्रमान्वित अध्ययनाचा उपयोग केला तर विद्यार्थी स्वयं अध्ययन करू शकतो. परंतु यामध्ये क्रमपाठाची रचना क्रमान्वित अध्ययनात व्यवस्थित करावी लागते व तो क्रमपाठ वाचून विद्यार्थी तो आशय, कौशल्य, पद्धती आत्मसात करतो. या क्रमपाठाचे सुद्धा विश्लेषण करून त्यातील घटक क्रमाक्रमाने मांडलेले असतात आणि म्हणून त्याला क्रमपाठ असं म्हणतात. स्वयं अध्ययनात विविध पायऱ्या मांडण्यासाठी चौकटी मांडलेल्या असतात व एकेका चौकटीत एकेका पायरीचे विश्लेषण करायचे असते. त्याला माहिती चौकट असं म्हणतात आणि एका माहिती चौकटीमध्ये एकच छोटीशी संकल्पना स्पष्ट होईल अशी ती माहिती चौकट दिलेली असते व त्यावर आधारित खाली प्रश्न विचारलेले असतात. वर माहिती चौकट वाचायची आणि खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. बरोबर उत्तर आलं तर सूचना मिळते पुढील चौकटीकडे जा. जोपर्यंत उत्तर बरोबर येत नाही तोपर्यंत तीच माहिती चौकट वाचायची आणि तेच प्रश्न सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. म्हणजे इथं वारंवार सराव दिलेला आहे. हे लिहिलेले वाचल्यानंतर त्याला समजले पाहिजे आणि समजले की नाही याची खात्री करून घेण्यासाठी प्रश्न लिहिलेला असतो आणि वरील स्पष्टीकरण वाचून खालच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्रयत्न केला तरच प्रबलन होते व मग आपण त्याचे उत्तर द्यायचे व त्यानंतर तो विद्यार्थी पुढच्या चौकटीकडे जातो. अशाच पद्धतीची दुसऱ्या संकल्पनेवर आधारित दुसरी माहिती चौकट या ठिकाणी दिलेली असते. अशी पद्धत वापरल्यामुळे त्याला एखाद्या पद्धतीचे ज्ञान होते, एखाद्या संकल्पनेचे ज्ञान होते. जोपर्यंत त्याला एखादीच माहिती चौकट येत नाही तोपर्यंत ती चौकट त्याने वारंवार वाचायची. त्यापुढे त्याने पुढची चौकट गाठायची असते. ही त्यातील अट आहे. आपण केलेल्या कृतींचा, विचारांचे प्रबलन करणे गरजेचे असते आणि हे क्रमपाठामध्ये होऊन विद्यार्थ्यांचे स्वयं अध्ययन होण्यास मदत होते.
या पद्धतीत मनुष्य हा प्राण्या इतका प्रामाणिक नसल्यामुळे या पद्धतीचे म्हणावे इतके चीज या ठिकाणी होत नाही. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे स्किनरच्या अध्ययन विषयक साधक अभिसंधान प्रयोगातील काही महत्वपूर्ण संकल्पना. प्रबलक आणि दंडक. स्किनरच्या प्रयोगात अन्न पदार्थ हा घटक प्रबलक म्हणून वापरला आहे. अपेक्षित वर्तन केले तरच प्रबलक दिला जातो आणि प्रबलक हे दोन प्रकारचे आहेत. नंबर 1 धन किंवा विधायक प्रबलक आणि नंबर 2 ऋण प्रबलक. प्रबलकाचे एकूण किती प्रकार असतात? यामध्ये धनप्रबलक म्हणजे अशी घटना किंवा उद्दीपक ज्यामुळे विशिष्ट प्रतिक्रिया पुन्हा पुन्हा घडून येण्याची शक्यता अधिक असते. विद्यार्थी अभ्यासास प्रवृत्त होण्यासाठी कौतुक करणे, बक्षीस देणे हे उद्दीपक म्हणजे धनप्रबलक होय. ऋणप्रबलक म्हणजे अशी घटना किंवा उद्दीपक की जे घडून आले नाही तर विशिष्ट प्रतिक्रिया वारंवार घडण्याची शक्यता असते. हे ऋणप्रबलक बहुधा दुःखद, क्लेशदायक किंवा अपायकारक असतात. विजेचा शॉक देणे, अपमान करणे इत्यादी ऋणप्रबलक आहेत. याशिवाय साधक अभिसंधानात शिक्षा किंवा दंडक या तंत्राचा उपयोग केला जातो. शिक्षा म्हणजे असे उद्दीपक किंवा घटना की ज्यामुळे विशिष्ट प्रतिक्रिया पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी कमी होत जाते. परंतु दंडक आणि ऋणप्रबलक यात फरक नाही. नंबर 2 धनात्मक प्रबलीकृत प्रतिक्रियांचे विलोपन. स्किनरच्या प्रयोगातील उंदरावर तरफ किंवा कळ दाबली तरच अन्न मिळते, नाहीतर तशा प्रकारची तरफ दाबण्याची प्रबलीकृत प्रतिक्रिया हळूहळू कमी होत जाऊन त्याचे विलोपन होईल. याचाच अर्थ असा की तरफ दाबून कळ दाबून अन्न मिळवण्याचे वर्तन लोप पावेल. यालाच धनात्मक प्रबलीकृत प्रतिक्रियांचे विलोपन असं म्हटलं जातं. नंबर 2 उद्दीपकांचं सामान्यीकरण. अभिजात अभिसंधानाप्रमाणेच साधक अभिसंधान प्रक्रियेत सुद्धा उद्दीपकाचे सामान्यीकरण घडून येते. मूळ अभिसंधित उद्दीपक व नवीन उद्दीपक यांच्यातील सादृश्य जितके अधिक असेल तितके सामान्यीकरण अधिक होते. नंबर 4 उद्दीपक भेदबोधन. वेगवेगळ्या उद्दीपकांमधील भेद ओळखून प्रत्येक उद्दीपकाला अनुसरून प्रतिक्रिया करावयास शिकणे म्हणजे होय. दैनंदिन जीवनातही भेदनीकरणाच्या अध्ययनाला महत्व आहे. विशिष्ट उद्दीपकास अनुसरून विशिष्ट प्रतिक्रिया आपण करीत असतो. उदाहरणार्थ वर्गात शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थी एका विशिष्ट प्रकारे वागतात, तर क्रीडांगणावर असताना विद्यार्थ्यांचे वर्तन हे वेगळे असते. आणि ज्या वेळेला शाळेचं स्नेहसंमेलन असेल त्या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांचं वर्तन हे आपल्याला वेगळ्याच प्रकारचं बघायला मिळतं. नंबर 3 ऋणात्मक प्रबलीकरण आणि त्यजनात्मक अध्ययन. ऋणात्मक प्रबलक असुखद, पीडादायक असतो. त्यामुळे त्याच्या उपस्थितीत सुयोग्य प्रतिक्रिया करण्यास व्यक्ती किंवा प्राणी सहसा तयार नसतो. म्हणजेच एखादी प्रतिक्रिया करण्यापासून परावृत्त करणाऱ्या घटकास ऋणात्मक प्रबलक म्हणतात. ऋणात्मक प्रबलीकरण हे देखील एक अभिसंधान असल्यामुळे तोही एक अध्ययन प्रकार म्हणून ओळखला जातो. आपल्या मित्राच्या रोषास बळी पडावयास नको यासाठी काही वर्तन प्रकार मुलांकडून टाळले जातात व हे ऋणात्मक प्रबलीकरणामुळेच होते. असुखकारक किंवा पीडादायक परिस्थितीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न व्यक्ती किंवा प्राण्यांकडून केला जातो. मनुष्य किंवा प्राणी यांच्या वर्तनात ऋणात्मक प्रबलीकरणाच्या सहाय्याने घडून येणाऱ्या वर्तनास त्यजनात्मक अध्ययन असं म्हणतात. यानंतर वर्जनात्मक अध्ययन म्हणजे हे अध्ययनाचे प्रकार आहेत. वर्जनात्मक अध्ययनात विशिष्ट प्रतिक्रियेद्वारे पीडादायक किंवा असुखकारक उद्दीपक टाळले जाते. मानवी जीवनातील कित्येक प्रतिक्रिया वर्जनात्मक अध्ययनाने आत्मसात केलेल्या असतात. साप, उंदीर, पाल, झुरळ इत्यादी प्राण्यांबद्दल लहानपणीच एक अवास्तव भीती किंवा घृणा आपल्या मनात किंवा किळस बसलेली असते. त्यामुळे पुढे प्रौढावस्थेतही या प्राण्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे या प्रकारचे उद्दीपक, परिस्थिती किंवा अनुभव टाळण्याची प्रवृत्ती व्यक्तीमध्ये आढळते. हेच वर्जनात्मक अध्ययन होय. यातला आता शेवटचा मुद्दा आहे साधक अभिसंधान अध्ययनाचे महत्व. साधक अभिसंधान अध्ययन प्रक्रियेमध्ये प्राण्यांवर केलेल्या अनेक प्रयोगांमधून अध्ययनाची
जी तत्वे निष्कर्षित केली आहेत तीच तत्वे मानवी जीवनात व दैनंदिन व्यवहारात अनेक घटनांच्या बाबतीत उपयोगात आणली जातात. आपल्या बऱ्याचशा रूढी, परंपरा, श्रद्धा आणि ध्येये ही साधक अभिसंधान प्रक्रियेद्वारे शिकून आत्मसात केलेली आहेत. तसेच पारितोषिक आणि शिक्षा या दोन प्रबलकांच्या सहाय्याने विद्यार्थी वर्तनाला अपेक्षित अशी दिशा आपण देऊ शकतो. विशेषतः लहान मुलांना वळण लावण्यासाठी साधक अभिसंधानाची तत्वे निश्चितपणे उपयुक्त ठरतात. शालेय जीवनात विद्यार्थ्यांकडून अपेक्षित तयारी करून घेण्यासाठी आणि अधिक अभ्यासाकरिता अनेक धनात्मक प्रबलकांचा उपयोग करता येऊ शकतो. म्हणजेच मुलांच्या योग्य व चांगल्या कृतीला पारितोषिक देऊन हळूहळू अपेक्षित ध्येये किंवा उद्दिष्टांकडे त्यांची वाटचाल घडवून आणता येते. कृत्रिम अध्ययन पद्धती अधिक परिणामकारकरित्या अंमलात आणण्यासाठी साधक अभिसंधानाची तत्वे ही उपयुक्त ठरतात. सामाजिकरणाच्या प्रक्रियेत योग्य कृतींचे महत्व लहान मुलांना पटवून द्यावे लागते. त्याचप्रमाणे वाईट व पीडादायक कृतींचे वर्तन घडवून आणावयाचे असते. अशा वेळी साधक अभिसंधान यातील तत्वांचे महत्व अनन्यसाधारण आहे. स्किनर यांनी असंही या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की समाज, शासन आणि शाळा या घटकांमार्फत प्रबलीकरणाचा उपयोग करत व्यक्ती वर्तनाला योग्य वळण लावता येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी प्रबलनाला महत्व दिलेलं आहे. साधक अभिसंधान तत्वाचा उपयोग वर्तन उपचार तंत्र या स्वरूपात सुद्धा होऊ शकतो. अनेक प्रकारच्या मानसिक विकृती किंवा बिघाड यावर उपचार करण्यासाठी साधक अभिसंधान स्वरूपाचे वर्तन उपचार तंत्र वापरता येऊ शकते. याशिवाय व्यक्तीच्या सुसमायोजनासाठी, त्याचप्रमाणे चांगल्या सवयी अंगी बाणविण्यासाठी आणि वाईट सवयी सोडून देण्यासाठी साधक अभिसंधान तंत्राचा उपयोग होतो. B.F. स्किनर यांच्या मते संपूर्ण मानवी वर्तन हा साधक अभिसंधानाचा परिपाक आहे. तसेच B.F. स्किनर हे देशीय अभिक्रमाचे उद्गाते असून यामध्ये क्रमाक्रमाने किंवा पायऱ्या अध्ययन तत्वांचा अवलंब केलेला आहे. या सर्व बाबी या ठिकाणी स्पष्ट करण्याचा उद्देश एकच की इथं MCQ प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, म्हणून हे सर्व मुद्दे आपल्याला साधक अभिसंधान याच्यामध्ये स्पष्ट केलेले आहे.